नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अशाच एका महिलेला जिने परिस्थितीवर मात करून स्वतःच्या कष्टावर दूध व्यवसाय उभा केला आणि अनेक महिलांसाठी आदर्श ठरली. ही आहे सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुक्यातील खवे गावच्या सौ सुप्रियाताई प्रशांत ढावरे. शेतकरी मित्रांनो, सुप्रियाताईंची कहाणी थोडी वेगळी आहे. सुप्रियाताई शहरात जन्मलेल्या. त्यांना सुरुवातीला शेतीचा अनुभव नव्हता, दूध व्यवसायाची माहिती नव्हती, पण स्वप्न मोठी होती. काहीतरी स्वतःच्या कष्टावर उभं करण्याची जिद्द होती. परिस्थितीसमोर हार न मानता हिम्मत, शिकण्याची तयारी आणि कष्टाच्या जोरावर सुप्रियाताईंनी दूध व्यवसायात पाऊल टाकलं. आज त्यांच्याकडे 8 HF गाई, 2 म्हैस, आधुनिक पद्धतीचा दूध व्यवसाय आणि स्वतःच्या कष्टाची ओळख आहे. शेतकरी मित्रांनो, सुप्रियाताईचा दिवस इतरांपेक्षा वेगळा असतो. पहाटे लवकर उठून स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतात जातात. गायीसाठी चारा कापतात आणि तो चारा स्वतः शेतातून आणतात. हे काम पुरुषांचं आहे असं ताई कधीच मान्य करत नाहीत. आज सुप्रियाताईच्या गोठ्यात ऑटोमॅटिक दूध काढण्याची मशीन, स्वतःची चारा कटर मशीन, स्वच्छता आणि वेळेचे अचूक नियोजन. त्या स्वतः दूध काढतात, चारा बारीक करून गायींना देतात आणि प्रत्येक गायीची नीट काळजी घेतात. आज त्यांच्या गोठ्यातून दररोज सुमारे 75 ते 80 लिटर दूध उत्पादन होतं. हे दूध त्यांचे पती शहरात विक्रीसाठी नेतात आणि अशा प्रकारे पती पत्नी दोघे मिळून हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळतात. शेतकरी मित्रांनो, हे यश एका दिवसात मिळालेलं नाही. आर्थिक अडचणी, लोकांची टिंगल, कामाचा थकवा, पण जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी यामुळे सुप्रियाताई कधीही थांबल्या नाहीत. सुप्रियाताईचा संदेश: महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर शेती आणि व्यवसायात काहीच अशक्य नाही. आज त्या अनेक महिलांसाठी प्रेरणा स्रोत बनल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की मेहनत, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून दूध व्यवसाय यशस्वी करता येतो, तर सुप्रियाताई प्रशांत ढावरे यांची ही जीवनगाथा नक्कीच आपल्याला प्रेरणा देईल. व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा, फार्मटेक राहुल चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा इतर शेतकरी व महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.